Okay, on this lecture of function, we will see the basic fundamental of logarithmic function. Then logarithmic function जो काय तुमचा चॅप्टर असतो एक वेगळा, त्याच्यावरती काय बेसिक कन्सेप्ट्स, प्रॉपर्टीज, त्या रिलेटेड काय क्वेश्चन्स आपण या लेक्चर मध्ये आज बघणार आहे. फोकस ऑन युअर स्क्रीन. आता कुठल्याही बुक मध्ये वगैरे काय बघायची गरज नाहीये. मी जे समोर सांगतोय त्या प्रॉपर वेनी सगळ्या गोष्टी डोक्यासमोर घ्या. ओके, फर्स्ट ऑफ ऑल बेसिक कन्सेप्ट. वी आर इन लॉगॅरिथमिक फंक्शन. ग्राफ आपण ऑलरेडी बघितलेला होता. लॉगॅरिथमिक फंक्शन याचा ग्राफ तुम्हाला आठवत असेल. लॉगॅरिथमिक फंक्शनचा आठवतं का बघा. बाय डिफॉल्ट आता आठवलाच पाहिजे. y इक्वल टू लॉग एक्स चा ग्राफ कसा आहे. ग्राफ एक्झॅक्ट तुमच्या डोक्यात असेल. हा ग्राफ असतो तुमचा y इक्वल टू लॉग एक्स चा. हा जो पॉइंट असतो तो तुमचा असतो 1,1,0 राईट. याचा डोमेन काय असतो. x बिलॉंग्स टू 0 टू इन्फिनिटी. 0 पासून स्टार्ट होत होतो आणि इन्फिनिटी पर्यंत जातो डोमेन. सो 0 ला आन्सर मायनस इन्फिनिटी आन्सर आहे. 0 ला y चा आन्सर मिळतो तुम्हाला मायनस इन्फिनिटी y इक्वल टू लॉग एक्स मध्ये राईट. युअर बेसिक फंक्शन इज y इक्वल टू लॉग एक्स. when x is equal to 0 you will get y equal to minus infinity. So that is not proper value. So 0 is not included in domain. 0 ला तो आपण ओपन ठेवलेला आहे. नाही तर रेंज किती येणार आहे. y बिलॉंग्स टू. तर y तुम्हाला मायनस इन्फिनिटी पासून वरती प्लस इन्फिनिटी. y इज फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. अशा सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळत जातात. त्याला आपण घेतो y बिलॉंग्स टू r राईट. इट मीन्स मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. आता आपण बेसिक्स कन्सेप्ट मध्ये जाऊयात. आता याला म्हणतो आपण लॉगॅरिथमिक फॉर्म. ओके, लॉगॅरिथमिक फॉर्म तुमचा समजा असं असेल. लॉग ऑफ एक्स टू द बेस ए इज इक्वल टू बी. काय केलंय बघा आपण. एक्स चा लॉग घेतलेला आहे. बेस त्याचा ए असतो. इथे खाली व्हॅल्यू असेल त्याला म्हणतो आपण बेस. लॉग ऑफ एक्स टू द बेस ए इज इक्वल टू बी. याचाच तुम्हाला मिळतो एक्सपोनेन्शियल फॉर्म. याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय असतो. हा ए जातो राईट साइडला. त्यातनं तुम्हाला मिळणार आहे एक्स इज इक्वल टू ए रेस टू बी. हे दोन्ही एकमेकांचे सायमल्टेनियस प्रोसेस आहेत. ठीक आहे. लॉग एक्स टू द बेस ए हा बी असेल तर तुम्ही एक्स ला घेऊ शकता ए रेस टू बी. आणि रिव्हर्स सुद्धा समजून घ्या. जर ए रेस टू बी तुमचा एक्स असेल आणि मग आता जर तुम्ही एक्स चा लॉग घ्यायला जाल विथ द बेस ए तर तुम्हाला बी मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं बघू शकता. फॉर एक्झाम्पल 2 रेस टू 3 काय असतो. 2 रेस टू 3 2 रेस टू 3 वी नो 8 राईट. इट इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. ए रेस टू एक्स ई रेस टू एक्स त्या पॅटर्न मधला फंक्शन एक्सपोनेन्शियल फॉर्म. इफ वी आर टू कन्वर्ट दिस फॉर्म टू द लॉगॅरिथमिक फॉर्म देन व्हॉट वी विल गेट. या दोघांना कंपेअर करा. म्हणजे जो काय वरची पॉवर आहे म्हणजे तुम्हाला काय घ्यावं लागेल. एक्सपोनेन्शियल फॉर्म साठी लॉग ऑफ जी राईट साइडला व्हॅल्यू आहे त्याचा लॉग घ्यायचा आहे तुम्हाला. जो इथं खाली जो बेस होता तोच इथं बेस घ्यायचा आहे. लॉग ऑफ 8 टू द बेस 2. याचा आन्सर असणार आहे तुमचं 3. इथे जे वरती तुम्हाला दिलेलं आहे आणि हे जे खाली आहे ते दोन्ही सेम पॅटर्न मधले आहेत. नीट बघून घ्या काय काय केलेलं आहे. अजून एखादं एक्झाम्पल बघूया. सपोज याला तुम्ही घेतलं 10 रेस टू 4. 10 रेस टू 4 किती असतो. 1 0 0 0 1 2 3 4 राईट. 10 रेस टू 4 इज 1. जेवढे रेस टू 4 असेल तेवढा तुमचे तिथे झिरोज असणार आहेत. 1 2 3 4. मग याचा लॉगॅरिथमिक फॉर्म काय झाला. लॉग ऑफ 1/10,000 टू द बेस 10 इज इक्वल टू 4. हे कन्व्हर्जन तुम्हाला डोक्यासमोर फिक्स झालं तर तुम्हाला इझिली त्या गोष्टी पटापट समजत जातील. क्लिअर आहे का. अजून एखादं बघूया एक्झाम्पल. सपोज 1/5 1/5 चा स्क्वेअर केला. सपोज मी 1/5 चा स्क्वेअर किती असणार आहे. 1/25. तर सेम पॅटर्न. आफ्टर स्क्वेअरिंग आफ्टर गिव्हिंग एक्सपोनंट जे काय तुम्हाला आन्सर मिळते त्याचा तुम्हाला लॉग घ्यायचा आहे. लॉग ऑफ 1/25 दॅट इज इक्वल टू किती मिळणार मला. बेस घ्यायचा तुम्हाला इथं 1/5. आन्सर इज युअर 2.
क्लिअर. अँड फोर्थ वन सिमिलर पॅटर्न. तो म्हणजे आता मी अजून एखादी गोष्ट घेतो. कुठली घेऊयात. सपोज 3⁻² घेतो. 3⁻². 3⁻² किती असतो. बऱ्याच जणांना 3⁻² जमत नाही. 3⁻² -6 सांगतात किंवा -9 सांगतात. काही जण +9 सांगतात. 3⁻² किती असतो. 3⁻² किती असणार आहे. इथे कॅल्क्युलेशन करून दाखवतो. 3⁻² इज 1/3⁻². दॅट इज 1/9. ओके. 3⁻² असणार आहे 1/9. म्हणजे x ची पॉवर कितीही असू देत. x ची पॉवर पॉवरची तुमची पॉझिटिव्ह टर्म असू देत किंवा निगेटिव्ह पॉवर असू देत. अँसर तुम्हाला कंपल्सरी पॉझिटिव्हच मिळतो. एक्सपोनेन्शियल फंक्शनचा जर तुम्ही ग्राफ बघितला त्यात y ची व्हॅल्यू कंपल्सरी आपल्याला पॉझिटिव्ह मिळते. x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कुठलीही असू देत. x म्हणजे तुमची पॉवरची व्हॅल्यू. राईट. माझा लॉगॅरिथमिक फॉर्म काय झाला. लॉग ऑफ 1/9 विथ बेस 3. याचा आन्सर तुमचा असणार आहे -2. म्हणजे आता तुम्हाला काय काय समजलं. एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये पॉवर काही असू देत. 3, 4, 2, -2 काही असू देत. राईट साइडला आन्सर तुम्हाला मिळतं पॉझिटिव्ह. लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये तुम्हाला काय काय समजलंय. तुमचा बेस काही असू शकतो. काही प्रॉब्लेम नाहीये. पण बेस तुमचा पॉझिटिव्ह पाहिजे. बेस कुठे तुम्हाला निगेटिव्ह दिसत नाहीये. राईट साइडला जे आन्सर मिळते लॉग एक्स मधलं ते पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, सगळे व्हॅल्यूज आहेत. त्यामुळे तुम्हाला वाय मिळणार आहे. वाय बिलॉंग्स टू आर. पण ज्याचा लॉग घ्यायचा आहे ती व्हॅल्यू मात्र कंपल्सरी पॉझिटिव्ह पाहिजे. निगेटिव्ह व्हॅल्यूचा लॉग आपण घेत नाही. हे झालं आतापर्यंत तुमचं कन्क्लुजन. क्लिअर आहे का. हे पटापट लिहून घ्या. देन वी विल मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट. सो व्हॉट वी गॉट. तर तुमचा रेग्युलर जो फंक्शन असतो परत एकदा मी लिहितो. फंक्शन असतो तुमचा y log x. राईट. log x टू द बेस a. हा झाला तुमचा रेग्युलर फंक्शन. log x टू द बेस a. इथे घेताना मी b घेतला होता. फंक्शन मध्ये घेताना आपण त्याला घेतो y. राईट. मग याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म काय झाला. आता तुमचा लॉगॅरिथमिक फंक्शन. मग याचा एक्सपोनेन्शियल फंक्शन तुमचं काय असणार आहे. परत एकदा क्लिअर करूयात. एक्सपोनेन्शियल फंक्शन तुमचा असणार आहे ए जातो लेफ्ट साइडला. तो a⁻y = x. इट इज युअर एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट. राईट. याचा तुमचा डोमेन काय असणार आहे. लॉगॅरिथमिक फंक्शनचा डोमेन. लॉगॅरिथमिक फंक्शनचा डोमेन तुमचा असणार आहे x बिलॉंग्स टू 0 to infinity. x इज ऑलवेज पॉझिटिव्ह टर्म and your range is y belongs to r. Right. It is your domain and it is your range. आता यातले काही आपण रिमार्क्स बघूया. जे आता मी काही एक्झाम्पल्स घेतले तर त्या रिलेटेड काही रिमार्क्स मी तुम्हाला नेक्स्ट पेजवरती लिहून दाखवतोय. हे तुम्ही लिहून घेतलेलं असेल. y = log x to the base a. लिहायला वेळ देतो मी तुम्हाला. y = log x to the base a. Then a⁻y = x. Domain and range. Right. आणि जो तुमचा रेग्युलर एक्सपोनेन्शियल फंक्शन असतो. रेग्युलर एक्सपोनेन्शियल फंक्शन त्याला आपण क्रॉस चेक करूयात. आता विषय आलाय तर एक्सपोनेन्शियल फंक्शन तुमचा कसा असतो. तर तुमचा असतो y = a⁻x. मग त्या डोमेन रेंज तुमचे कसे असतात. आता इथं x च्या ठिकाणी तुम्ही पॉवर कुठलीही टाकू शकता. पॉझिटिव्ह पॉवर, निगेटिव्ह पॉवर, काय प्रॉब्लेम नाहीये. हा तुमचा असतो x बिलॉंग्स टू r. म्हणजे y ची व्हॅल्यू आहे ती तुमची असते 0 to infinity. म्हणजे हे दोन्ही रिव्हर्स आहेत. लॉगॅरिथमिक फॉर्म अँड एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉगॅरिथमिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, दीज आर क्लिअरली अपोजिट फंक्शन्स. राईट. आणि हा जो तुमचा डोमेनचा पार्ट होता 0 to infinity तो इथं रेंज मध्ये आलेला आहे. आणि इथं जो रेंजचा पार्ट होता तो तुमच्या इथं डोमेन मध्ये आलेला आहे. बिकॉज बोथ आर अपोजिट फंक्शन्स. राईट. y = e⁻x. आता ग्राफ तुम्हाला आठवत असेल मी इथं शॉर्ट मध्ये काढून दाखवतो. y = a⁻x. त्याचा ग्राफ कसा असतो. y = a⁻x चा याचा ग्राफ असतो असा. आठवतोय का बघा. रेड कलर मी ड्रॉ करतोय. हा ग्राफ असतो y = a⁻x. हा पॉईंट असतो तुमचा 1. 0,1 मधनं ग्राफ जातो हा. मी तुम्हाला दोन्ही ग्राफ ऍट अ टाइम ड्रॉ करून दाखवले होते. a⁻x त्याला तुम्हाला इथंच ड्रॉ करायचं म्हणलं वरच्याच डायग्राम मध्ये. स्टिल इट इज पॉसिबल. Just hold on 1 minute.
हा इथं वरतीच काढायचं म्हणलं तर हा ग्राफ असा जातो तुमचा y इक्वल टू a रेस टू x. हा ग्राफ झाला तुमचा y इक्वल टू a रेस टू x. आणि हे पण गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली, इथं जर तुम्ही y इक्वल टू x ही जर लाईन ड्रॉ केली, लाईन जर तुम्ही ड्रॉ केली y इक्वल टू x, तर y इक्वल टू x हा मिरर असणार आहे आणि हे दोन एकमेकांचे असतात मिरर इमेज. त्यामुळे याचा डोमेन दुसऱ्याचा रेंज असतो, दुसऱ्याचा डोमेन पहिल्याचा रेंज असणार आहे. त्या टाईपने दोन्ही गोष्टी, जसं प्लस मायनस टोटली अपोजिट मेथड्स, राईट, प्लस अँड मायनस. सिमिलरली मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, तसंच तुमचा लॉगॅरिथमिक फॉर्म, लॉग अँड अँटीलॉग असे वर्ड्स असतात. लॉग अँड अँटीलॉग, अँटीलॉग म्हणजेच एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट, राईट. पुढे जाऊन त्या गोष्टी पण तुम्हाला समजत राहतील. त्यातले रिमार्क्स लिहून घ्या, काय काय असणार आहेत रिमार्क्स. रिमार्क्स नंबर 1, लॉग ए टू द बेस ए. ऍक्च्युली हा असं काय रिमार्क वगैरे काय नाहीये. लॉग ए टू द बेस ए हा तुमचा असणार आहे 1, राईट. कारण इथं तुम्ही कसं घेता एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट मध्ये ए रेस टू 1, ए रेस टू 1 हा तुमचा ए असणार आहे, राईट. लॉग ऑफ 1 हा एक आपल्याला लागतो लॉग 1. लॉग 1 किती असणार आहे, म्हणजे y इक्वल टू लॉग एक्स. एक्स च्या ठिकाणी तुम्ही आता 1 टाकलेला असेल, y तुम्हाला मिळतो 0. ते तुम्हाला ग्राफ मध्ये सुद्धा बघायला मिळते. y इक्वल टू लॉग एक्स मध्ये x ची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही 1 पुट करता तेव्हा y तुम्हाला मिळतो 0 आणि मग 1,0 मधून ग्राफ जातो आपला y इक्वल टू लॉग एक्स चा. त्याला तुम्ही सॉल्व्ह कसं करून बघणार, तुम्ही असं करू शकता, लॉग ए टू द बेस ही व्हॅल्यू आपल्याला काढायची, त्याला अज्युम करा x, मिळाला कन्वर्ट करा एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये. आता एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट काय असणार, कसा असणार आहे, a इज इक्वल टू हा जाणार राईट साइडला a रेस टू x, राईट. मग आता तुम्हाला इझिली कळेल की x ची व्हॅल्यू 1च आली पाहिजे, तरच तुमचे लेफ्ट हँड आणि राईट हँड साइड सेम होणार. a इज इक्वल टू a असे आता तुमचा क्रिएट होऊ शकतो. हे आन्सर 0 कसं आलं, लॉग 1 टू द बेस a ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची, त्याला x अज्युम करा, ती x ची व्हॅल्यू आता आपल्याला काढायची. टू कन्वर्ट दिस व्हॅल्यू इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म, 1 इज इक्वल टू किती मिळणार तुम्हाला, a रेस टू x. 1 इज इक्वल टू a रेस टू x. मग तुमचा x किती असणार, एनिथिंग रेस टू 0, पॉवर जर 0 असेल तर आन्सर आपल्याला मिळतं 1, राईट. एनिथिंग रेस टू 0 हा वी गॉट x इज इक्वल टू 0. इट इज बेसिक फंडामेंटल्स, राईट. लिहून घ्या. मग आपण थर्ड प्रॉपर्टीकडे जाऊयात. त्यातले काय बेसिक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेणार आहे, पण या गोष्टी तुम्हाला माहिती असू द्या की कुठल्या वेने आपल्याला पुढे जायचं आहे. Okay, see now, next property, log of a into b. log of a into b. log of a into b काय असतो, त्याचा फॉर्म्युला असतो log a प्लस log b. याचा बेस काही असू दे, तिचा बेस समजा तुमचा c असेल, थर्ड बेस, इथं तो बेस तुमचा पुढे कंटिन्यू येणार. तो लिहिला नाही तरी पण चालेल, जो लेफ्ट साइडला बेस असणार आहे तोच बेस राईट साइडला सुद्धा असणार आहे. लॉग ए बी असतो लॉग ए प्लस लॉग बी, राईट. इट इज फर्स्ट फंडामेंटल फॉर्म्युला. ओके. फोर्थ वन, सिमिलरली, इथे तुम्ही किंवा आधी, and similarly we can write log of a into b into c into d dot dot dot. असे किती डॉट डॉट असू देत, सगळ्यांचं तेच प्रॉपर्टी आहे, लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी प्लस डॉट डॉट डॉट. जेवढे कुठले मल्टिप्लिकेशन मध्ये नंबर्स असतील तेवढ्या सगळ्या नंबर्सचं इंडिव्हिज्युअल लॉगॅरिथम आपण घेणार आणि त्यांची करणार आपण ऍडिशन. ठीक आहे. फोर्थ वन, डिव्हिजन कन्सेप्ट. हा मल्टिप्लिकेशन कन्सेप्ट झाला. लॉग ऑफ ए अपॉन बी, इट इज लॉग ए
मायनस लॉग बी. प्रोबॅबली यातल्या काही कन्सेप्ट तुम्ही ऑलरेडी फिजिक्स केमिस्ट्री मध्ये यूज केलेले आहेत. कॅल्क्युलेशन्सनी न्यूमरिकल जेव्हा आपण सॉल्व्ह करतो फिजिक्स केमिस्ट्री मध्ये, त्यात तुम्ही यातल्या काही प्रॉपर्टीज यूज केलेल्या असतील. लॉग ए अपॉन बी इट इज इक्वल टू लॉग ए मायनस लॉग बी. जो लेफ्ट साइडला बेस असेल तो सेम बेस तुमचा राईट साइडला असणार आहे. राईट. यांचं जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं लॉग ऑफ ए बी अपॉन सी डी, त्यातून तुमचा काय मिळतो, वरती जे काय टर्म्स असतील त्यांची होणार ऍडिशन. किती मल्टिप्लिकेशनला न्यूमरेटरला टर्म्स असू देत, सी असेल तर परत तुमचा प्लस येणार, आणि ज्या खाली ज्या टर्म्स असतील त्या तुमच्या येणार मायनस. लॉग ए प्लस लॉग बी मायनस लॉग सी मायनस लॉग डी. खाली एखादा तुमचा ई जर वाढला तर मायनस लॉग ई येणार. तोच ई तुमचा न्यूमरेटरला असेल तर प्लस लॉग ई येणार. असे तुमचे काही ना काही फॉर्मॅट्स पुढे पुढे तिथं वाढत जातील. झाले का कम्प्लीट? Yes, sir. Okay, then property number 6, log of x raised to m. ओके, इथे बेस लिहिलेला नाहीये मी. लॉग ऑफ x raised to m असा तो कन्सेप्ट आहे. मा फॉर्म्युला तयार होतो m इंटू लॉग x. जे कुठले तुम्ही एखाद्या व्हॅल्यूचा लॉग घेत असाल आणि त्याला जर पॉवर असेल तर तो m येतो मल्टिप्लिकेशनला. ओके, फॉर एक्झाम्पल लॉग ऑफ 2 raised to 4, 2 raised to 4 म्हणजे लॉग ऑफ 16, राईट. 16 असतो 2 raised to 4. मला तुम्ही लिहू शकता 4 येतो मल्टिप्लिकेशनला 4 इंटू लॉग 2. या टाईपचं त्याचं ऍप्लिकेशन आहे. त्याला रिव्हर्स सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की 4 इंटू लॉग 2 असतो, मग हा 4 जाणार वरती पॉवर मध्ये, तो लॉग ऑफ 2 raised to 4 हा तुमचा तिथे क्रिएट होईल. जो लेफ्ट साइडला बेस असेल तोच बेस राईट साइडला असणार आहे. मग तो बेस मी तिथं लिहित नाहीये कारण दोन्हीकडे व्हॅल्यू तुमच्या सेम असतील. मग ती कुठलीही असू देत, नॉट नेसेसरी की तो बेस एक स्पेसिफिक व्हॅल्यू असेल. कुठलाही बेस असेल, फॉर्म्युला इज ऍप्लिकेबल. Okay, 7. So if base is E, then it is called as logarithm. Okay, and if base is 10, then it is called as कॉमन लॉगॅरिथम. या वर्ड्सला जास्त मिनिंग नाहीये, पण माहिती असावं. बेस जर तुमचा ई असेल देन इट इज नॅचरल लॉगॅरिथम, अँड बेस जर 10 असेल तर तो तुमचा आला कॉमन लॉगॅरिथम. सो हा जो बेस तुमचा 10 आहे हा तुम्हाला कुठं हेल्प होणार आहे, हे तुमचे कॅल्क्युलेशन पर्पज. जे आपण कॅल्क्युलेशन्स असणार आहेत, कॅल्क्युलेशन्स इन फिजिक्स अँड केमिस्ट्री, याच्यात तुम्हाला बेस 10 घ्यावा लागतो आणि त्याच्यावरून तुम्हाला लॉग टेबल यूज करावा लागतो. लॉग टेबल हे जे का तुमचं एक बुक असेल लॉग टेबलचं, ते तुम्हाला यूज करावं लागतो आणि मग फिजिक्स केमिस्ट्री मधले कॅल्क्युलेशन करावे लागतात. याचं युटिलायझेशन तुम्हाला 11-12 ला जास्त काय लागत नाही. मॅथ्स मध्ये याचं कुठेही ऍप्लिकेशन नाहीये. हा जो वरचा तुमचा आहे बेस ई. ओके, सो इन ऑल चॅप्टर्स ऑफ mathematics, right, of 11/12, जिथे इथं तुम्हाला 11-12च्या मॅथमॅटिक्स मध्ये लॉग लिहिलेलं दिसेल आणि तिथं जर बेस लिहिलेला नसेल तर तिथं बाय डिफॉल्ट बेस हा ई असणार आहे. हे डोक्यात ठेवा. तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये जिथे इथं लॉग दिसेल तिथं तो बाय डिफॉल्ट, जर तिथं लिहिलेला नसेल तर. आणि जर वेगळा बेस असेल तर तिथं तो मेन्शन करतात की तो वेगळा बेस कुठला असणार आहे. But if special base is not mentioned, then by default this base is E, right?
So in mathematics, we have to deal with natural logarithm for every time. ठीक आहे, तुमचा वाला पुढचा कन्सेप्ट. नेक्स्ट वन 8 नंबर. चेंज ऑफ बेस फॉर्म्युला. आता एखादा तुम्हाला मला लॉग ऑफ ए टू द बेस बी हे सॉल्व करायचंय, पण आता मला बेस चेंज करायचा आहे, म्हणजे बेस मला बी च्या ठिकाणी सी करायचा असेल तर त्याला आपल्या कसं करणार तुम्ही, लॉग ऑफ ए, ज्याचा लॉग घ्यायचा आहे त्याचा लॉग ऑलरेडी घ्यायचाच आहे, जो ओल्ड बेस असेल त्याचा पण लॉग घ्यायचा, पण तो डिनॉमिनेटरला घेणार आपण लॉग बी, आणि जो नवीन बेस असेल सी तो दोन्ही ठिकाणी अप्लाय करायचा तुम्हाला. हा फार इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मध्ये सॉल्व लागतो, कारण बऱ्याचदा कॅल्क्युलेटर असतो पण तुम्हाला बेस 10 घेऊन सॉल्व करावा लागतो. तर लॉग टेबल जो असतो त्याच्यामध्ये बेस 10 घेऊन सॉल्व केलेला असतो तुम्हाला, आणि बऱ्याचदा तुम्हाला वेगळ्या काय गोष्टी लागल्या तर ते तुम्हाला कन्व्हर्जन ते जमलं पाहिजे. ठीक आहे, त्या टाईपचे क्वेश्चन्स आले की तुम्हाला अजून ते क्लिअर होईल. लॉग ए टू द बेस बी असा कन्सेप्ट असेल तर त्याचा फॉर्मॅट काय होतो, लॉग ए टू द बेस सी अपॉन लॉग बी टू द बेस सी. ओके, पुन्हा काय इथपर्यंत डाऊट असेल तर विचारा, अदरवाइज विल मूव टू द नेक्स्ट पार्ट. सो आय थिंक इथपर्यंत बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील, काय काय सांगायच्या आहेत. जे आता तुमचे बेस 10 ची जे काय रिलेटेड असतील किंवा लॉग टेबलशी जे काय कनेक्टेड असतील त्याला आपण नंतर बघूयात, कारण ते तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये कुठेही येणार नाहीये, आणि ह्या ज्या प्रॉपर्टीज यूज करून तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागतात मॅथमॅटिक्स मध्ये. इथून पुढे बऱ्याचशा ठिकाणी लॉगचे कन्सेप्ट तुम्हाला तिथं येत जाणार आहे. ठीक आहे, सो लेट्स सी, आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करूयात, तुम्हाला ते जमते का बघा एका पाठोपाठ. Solve. First one, log of 125 to the base 5. सॉल्व करून बघा काय काय आन्सर येते. ओके, एक एक सॉल्व करा, सगळे क्वेश्चन लिहित बसायची गरज नाहीये. सी कसं तुम्ही याला सॉल्व करणार, मी तुम्हाला मागाशी पण हा प्रोसेस सांगितला होता. वी हॅव टू आयडेंटिफाय व्हॅल्यू लॉग ऑफ 125 टू द बेस 5. त्याला x आधी अज्युम करून टाका. अज्युम दिस व्हॅल्यू इज इक्वल टू x. ओके, नाउ कन्वर्ट लॉगरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म. कन्वर्जन तुम्हाला पटापट जमलं पाहिजे, सो याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा. काय मिळणार तुम्हाला, 5 जाणार राईट साइडला, सो 5 रेस टू x is equal to 125. This conversion is very important. एकदा तुम्हाला कन्वर्जन परफेक्टली समजलं तर खालच्या गोष्टी तुम्हाला इझिली समजत जातील. ओके, आता 5 च्या कुठल्या पॉवरला 125 मिळतो, ऑब्विसली x इज इक्वल टू 3. अजून त्याला तुम्हाला स्पेसिफिक जायचं असेल, राईट साइडच्या 125 लिहू शकतो तुम्ही 5 रेस टू 3. मग लेफ्ट साइड राईट साइड इक्वेट दाखवा, यू विल गेट x इज इक्वल टू 3. सी प्रॉपरली हाऊ वी आर सॉल्विंग दिस. क्लिअर आहे का बघा, काय डाऊट असेल तर विचारा पटकन.
क्लियर. सी सेकंड नंबर सेम प्रोसेस आहे तुम्हाला सेकंड नंबरला log of 1/81 to the base 3 याला अजून करा x. Now convert this into exponential form. Exponential फॉर्म ला काय करायचंय परत रिपीट करतो. जो बेस आहे तो राईट साइडला जाणार आणि त्याला घेणार आपल्या खांद्यावरती, राईट. त्यातून तुम्हाला काय मिळालं मग 3 raised to x is equal to 1/81 असा हा नंबर तुम्हाला बघायला मिळेल. क्लिअर आहे का बघा. कन्वर्जन एकदा झालं की मग पुढे ऑटोमॅटिक एक एक गोष्टी सॉल्व्ह होत जातील. आता 3 raised to x is equal to 1/81 हा 3 च्या किती बघा नुसता 81 किंवा 1/81 3 चा स्क्वेअर 9 3 ने मल्टिप्लाय करा 27 किती असणार या 3 raised to 4 असतो 81. So 81 is at denominator, so we got 1/3 raised to 4. Okay, what we got next 3 raised to x is equal to 1/3 raised to 4 किती असणार आहे 3 raised to -4. 1/3 raised to 4 असतो 3 raised to -4. It is property of exponentials, right. मग इथे तुम्हाला काय मिळालंय x is equal to -4. लॉगॅरिथमची व्हॅल्यू निगेटिव्ह येऊ शकेल, पॉझिटिव्ह येऊ शकेल, निगेटिव्ह येऊ शकेल. बोथ आर पॉसिबल. क्लिअर. नेक्स्ट सॉल्व करून बघा किती येतंय. सेम कन्सेप्ट लॉग ऑफ 0.001 to the base 10. Assume this value as a x. x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. तो कन्वर्ट इनटू द एक्सपोनेन्शियल फॉर्म. 10 जाणार राईट साइडला, सो 10 raised to x. सेम प्रोसेस. 10 जाणार राईट साइडला, त्याला घेणार खांद्यावरती. हा 5 जाणार राईट साइडला, त्याला घेणार खांद्यावरती. खांद्यावर घ्यायचं का डोक्यावर घ्यायचं तुम्ही ठरवायचं, पण ते तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्मॅट समजलं पाहिजे. 10 raised to x is equal to 0.001. आता पुढे थोडेसे आता हे एक्सपोनेन्शियल टाइपचे सगळे कन्सेप्ट आहेत. आता याला लगेच 10 to the power लगेच लिहिता येणार नाही. मग याला कन्वर्ट करा 1/, मध्ये 1/, किती असणार 1 2 3 मीन्स 1 2 3 0.001 इट इज इक्वल टू 1/1000. आता मग असं कसं त्याला कन्वर्ट करा 10 raised to x is equal to 1/. आता 1000 10 raised to किती असणार आहे 3. 10 raised to 3 असतो 1000. अगेन सेम प्रोसेस 1/10 raised to 3 that is equal to 10 raised to -3, right. So finally we got x is equal to -3. क्लियर आहे का बघा. लॉगॅरिथमिक फॉर्म टू एक्सपोनेन्शियल फॉर्म आपण कन्वर्ट करतोय, त्यातून तो क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय. क्लियर आहे सगळ्यांना. पुढे जाऊयात का. येस सर. चलो नेक्स्ट 1 2 3. आता पुढचा सॉल्व करा, एकदम भारी वाटेल. लॉग ऑफ 8 to the base 2. सेकंड वन log of 8 to the base 8. Log of 8 to the base 4. Fourth one log of 8 to the base 16. बघा एक 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 सॉल्व करा, काय ते आन्सर ते बघा. म्हणजे 8 चाच लॉग घ्यायचा आहे आणि मी बेस कंटिन्युअसली चेंज करत गेलो. So what we are getting, same process, let log of 8 to the base 2 is equal to x. So what will be exponential form? 2 जाणार right side ला, so 2 raised to x is equal to 8. आता पहिला क्वेश्चन एकदम इझी आहे, तो ऑलरेडी मी मगाशी पण घेतला होता की 2 raised to x किती असणार आहे 2 raised to 3, so x is equal to 3, right.
मग आजचाच क्वेश्चन आहे, फक्त त्याला मी पुढं कसं कसं घेत जाणार आहे, त्यामुळे तुम्ही पहिला क्वेश्चन परत लिहिला. ओके, आता पुढचा ट्राय करा. ह्याला किती येणार बघा, सेम कन्सेप्ट. assume let log of 8 to the base 8 is equal to x, convert in exponential form. So 8 जाणार राईट साइडला, 8 raised to x is equal to 8. So 8 raised to x is equal to 8 raised to 1. Right side 8 raised to 1 मध्ये कन्वर्ट केलं मी. We are getting x is equal to 1. ऑलरेडी मी तुम्हाला एक प्रॉपर्टी म्हणून लिहून दिलेली होती, log of a to the base a. ही प्रॉपर्टी लिहून दिली तुम्हाला मी, log of a to the base a हा 1 असतो. तो का असतो परत एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलाय. राईट, सो सॉल्व रिमेनिंग. पुढचे सॉल्व करायला थोडासा तुम्हाला प्रॉपर लॉजिक लावावं लागेल. log of 8 to the base 4 is equal to x. What we got next? 4 raised to x is equal to 8. आता 4 raised to x is equal to 8 आहे. आता या 8 ला आपण 4 च्या पॉवर मध्ये नाही लिहू शकत. क्लिअर आहे का बघा, 4 raised to 2 हा 8 नसतो, 4 raised to 2 असतो तुमचा 16. सो आता रेग्युलर प्रोसेसने हा सॉल्व्ह होणार नाही. मग या तुम्हाला बेस चेंज करावा लागेल. मग मी बेस चेंज कसं करणार, या 4 ला आणि 8 ला कॉमन बेस मध्ये कन्वर्ट करा. मी 4 ला काय लिहिणार, 2 raised to 2. 4 is 2 raised to 2 and to the power x, and 8 is 2 raised to 3. क्लिअर आहे का बघा. then 2 raised to power चे होणार मल्टिप्लिकेशन ऑफ पॉवर, 2 raised to 2x that is equal to 2 raised to 3. Now comparing both sides, we are getting 2x is equal to 3. So x is equal to 3 by 2. It is your answer of log of 8 to the base 4. 3 properly. डाउट असेल तर मला विचारा. तर बेस तुमचा सेम आहे, पॉवर आपण सेम दाखवतो, ते प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपण करत आलेलो आहे. सो 2 raised to x is equal to 3. So x equal to 3 by 2. So by this process you can solve the remaining one by similar process. Log of 8 to the base 16 is equal to x. So we got 16 raised to x is equal to 8. आता सेम 8 ला तुम्ही 16 मध्ये लगेच कन्वर्ट नाही करू शकत, दोघांना एका पॉवर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो 16 is 2 raised to 4 raised to x, it is 2 raised to 3, right? So 2 raised to 4x is equal to 2 raised to 3. Comparing both sides, power should be same. 4x is equal to 3. So we got x is equal to 3 by 4. लॉगॅरिथमचं जे आन्सर आहे ते आपल्याला पॉझिटिव्ह मिळणार आहे अँड निगेटिव्ह सुद्धा मिळतो. आणि ऑब्विसली आपल्याला फ्रॅक्शन मध्ये सुद्धा मिळतोय की इंटिजरच असेल असं काही नाही. लास्ट एक इथं बघा, इथं तुम्हाला -4 दिसतोय, -3 दिसतोय. आन्सर तुम्हाला 1 पण आहे, 3 पण आहे, 3/2 पण आहे, 3/4 आहे. सो लॉग एक्स चा जो रेंज असतो, y ची व्हॅल्यू ही तुमची r असणार आहे, इन्फायनाइट. Clear? So open your entrance books. We will solve some question from your entrance books. So question number, we will start from 129. I hope secondary entrance book असेल. 129 b raised to log of a to the base p. ऍक्च्युअली ही पण एक प्रॉपर्टी आहे जी मगाशी मला लिहायची राहिली, ती थोडंसं पाठीमागे येतो परत एकदा. इथे ज्या 8 प्रॉपर्टीज लिहून घेतल्या होत्या त्यात 9 नंबरची प्रॉपर्टी यूज करा. लॉग ऑफ
x रेस टू a, लॉग ऑफ x रेस टू a, आणि इथं बेस तुमचा जर x असेल, ठीक आहे, लॉग ऑफ x रेस टू a टू द बेस x, याचा आन्सर असतं तुमचं a. ठीक आहे, पुढे जाऊन तुम्हाला करता येईल अँड जे आत्ताची आहे ती प्रॉपर्टी ऍक्च्युली म्हणजे a रेस टू लॉग ऑफ x टू द बेस a असेल, याचा पण आन्सर असतो तुमच्याकडं x. समजून घ्या. आता काही ठिकाणी x वेगळ्या ठिकाणी यूज झालाय, a आणि a वेगळ्या ठिकाणी यूज झालेला आहे, पण कुठं कुठली व्हॅल्यू आहे ती तुम्हाला समजावी. त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा पुढे आपल्याला इझिली देता येईल, काय प्रॉब्लेम नाहीये. हे फक्त आता लिहून ठेवा, त्याचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला पुढे गेल्यावर देतो. तिथं लॉग ऑफ एक्स रेस टू ए टू द बेस एक्स हा तुमचा असतो a. ठीक आहे, आणि a रेस टू लॉग ऑफ एक्स विथ बेस a, तर याचा आन्सर असतो तुमचं x. ओके, प्रॉपर्टी नंबर 9. नाउ लेट कम टू द बॅक. क्वेश्चन नंबर 129. 129 हा तुमचा या फॉर्मॅट मधला आहे. a रेस टू b रेस टू लॉग ऑफ a टू द बेस p. मग याचा आन्सर तुमचं काय आलं पाहिजे, या फॉर्मॅट प्रमाणे a आन्सर आलं पाहिजे a. हे रेखा बघा. ओके, I will come to the question. क्लियर आहे का बघा. याला आता प्रॉपरली सॉल्व्ह करायचं असेल की तो फॉर्म्युला कसा आला, तर आपण काय म्हणूयात, लेट दिस व्हॅल्यू इज x. ओके, त्या व्हॅल्यूला x फॉर्म्युला कुठून आला तो तुम्हाला समजेल. याला आपण x अजून करूया. आता काय करूया, दोन्हीकडे लॉग घ्या. टेक लॉग ऑफ बोथ साइड. व्हॉट वी आर गेटिंग, लॉग ऑफ b लॉग ऑफ लेफ्ट साइड इक्वल टू लॉग ऑफ राइट साइड. ठीक आहे, लेफ्ट साइड काय आहे, b रेस टू लॉग a टू द बेस b. कोण डिस्टर्ब करतोय, विनीत. ठीक आहे, आता काय होणार, इथं ती प्रॉपर्टी अप्लाय करा. आपल्याला b चा लॉग घ्यायचा आहे, मग ही पॉवर येणार इथं मल्टिप्लिकेशनला येणार पॉवर. कुठला फॉर्म्युला, लॉग ऑफ एक्स रेस टू ए, a इंटू लॉग एक्स. जी काय पॉवर असेल ती येणार मल्टिप्लिकेशनला. मग लॉग ऑफ a टू द बेस b हा मल्टिप्लिकेशनला आला आणि लॉग b तयार झाला. इकडे तुमच्याकडे आहे लॉग एक्स. राईट. आता हा जो तुम्ही बेस घेणार आहात, तो तुम्ही कुठलाही बेस घेऊ शकता. जो काय आपण दोन्हीकडे लॉग घेतलेला आहे, तिथं बेस काय घेऊ शकतो आपण, बी घेऊ शकतो. सपोज लेफ्ट साइडला बेस बी कन्सिडर करा, राईट साइडला सुद्धा बेस बी कन्सिडर करा. तोच बेस इथे येणार लेफ्ट साइडला, तोच बेस या ठिकाणी येणार राईट साइडला. मग तुम्हाला काय मिळाला, लॉग ऑफ ए टू द बेस बी. आता ही व्हॅल्यू तुमची 1 असणार आहे. लॉग बी टू द बेस बी हा तुमचा असणार आहे 1, राईट. अँड लॉग एक्स टू द बेस बी. व्हॉट वी गॉट, log a to the base p is equal to log x to the base p. आता दोन्हीकडे कम्पेअर करा, लॉग सेम आहे, बेस सुद्धा सेम आहे, सो a इज इक्वल टू x मिळेल तुम्हाला. x ची व्हॅल्यू पाहिजे होती, म्हणजे या x ची व्हॅल्यू तुम्हाला बाय डिफॉल्ट मिळाली a. म्हणजे जर फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात ठेवला किंवा फॉर्मॅट, तर तुम्हाला 1 स्टेप हे आन्सर मिळणार आहे की याचा आन्सर a असणार आहे. अदरवाईज या प्रोसेसनी तुम्हाला त्याला सॉल्व्ह करावं लागेल. पण ते आन्सर एक कशामुळे आहे ते आता तुम्हाला समजलेलं असेल. आय डोंट नो तुमचं लॉगॅरिथम वरती किती वर्किंग झालेलं आहे आतापर्यंत, पण जर पहिल्यांदा थोडंफार झालं असेल तर ते तुम्हाला पटापट गोष्टी समजत असतील. जर तुम्ही पहिल्यांदाच टॅकल करत असाल तर थोडासा त्रास होणार. नवीन कन्सेप्ट असेल, जसं तुम्हाला बऱ्याच जणांना डोमेन आणि रेंजला थोडा त्रास झाला होता, पण एक दोन क्वेश्चन्स सॉल्व्ह करायला स्वतःहून सुरुवात केली की मग तुम्हाला पटापट तशा गोष्टी जमायला लागल्यात. आता तसं नवीन फॉर्मॅट आहे. जर फॉर्म्युला जर बाय डिफॉल्ट लक्षात ठेवला तर डायरेक्ट तुम्हाला एक्स हे तिथं म्हणजे ए हे तिथे तुम्हाला आन्सर डायरेक्टली मिळून जाईल. राईट.
क्वेश्चन नंबर 131. क्वेश्चन 131. लॉग ऑफ 1 + 2 + 3 हा किती असेल? लॉग ऑफ 1 + 2 + 3 किती असणार? सिंपल आहे. लॉग ऑफ किती झाला तुमचा? लॉग 6 असणार आहे आन्सर. लॉग 6. इट इज युअर आन्सर. आता फॉर एनी बेस सांगितलंय. एनी बेस जर तिथं दिला असेल तर ऑब्विसली त्याला तुम्हाला आहे तसंच ठेवावं लागेल. म्हणजे काय तुमचं राहणार? लॉग 1 + लॉग 2 + लॉग 3. आता याची गंमत काय काय बघा. ठीक आहे, आपण याला लॉग 1 + 2 + 3 ला काय लिहिलं? लॉग ऑफ 6 लिहिले मी त्याला. लॉग 6 ला मी परत काय लिहू शकतो? लॉग ऑफ 1 × 2 × 3. करेक्ट आहे का बघा. 6 ला आता मी कन्वर्ट केलं 1 × 2 × 3. आणि मग याला तुम्ही लिहू शकता लॉग 1 + लॉग 2 + लॉग 3. राईट. कुठला फॉर्म्युला आपण वापरला इथं? मगाचा हा फॉर्म्युला लॉग ऑफ ए बी. लॉग ए बी किती असतो? लॉग ए + लॉग बी. असा लॉग ऑफ ए × बी × सी. 3 टर्म्स आर इन मल्टिप्लिकेशन. तो तुमचा आला लॉग ए + लॉग बी + लॉग सी. सी प्रॉपरली. And it is applicable for any base. Okay, clear? Then question number 132. Log of x raised to 4 minus log of log x is we have to solve. So how we will solve? It is subtraction of two logarithmic terms. Consider this term as a and this term as a b. So what we got? Log a minus b. So what is log a minus log b? It is log of a upon b. मी आता मग तुम्हाला जे फॉर्म्युले दिलेले होते रिमार्क्स, 8 फॉर्म्युले मी तुम्हाला दिलेत किंवा 8 फॉर्मॅट्स. रिमार्क्स मध्ये आपण 8 रिमार्क्स लिहिलेले आहेत. त्यातला एक फॉर्मॅट आहे तुमचा लॉग ए मायनस लॉग बी. राईट. आपण असा उलटा लिहिला होता लॉग ऑफ ए अपॉन बी दॅट इज इक्वल टू लॉग ए मायनस लॉग बी. क्लिअर? मला कसं अप्लाय करता येईल? सेम फॉर्मॅटनी. व्हॉट वी कॅन राईट? लॉग a upon b. So a is your log of x raised to 4 and b is your log x. Clear? Log a minus log b is log of a upon b. आता काय करता येईल? Log of. The log of x raised to 4. Now these 4 will come to the multiplication. तुमचा फॉर्म्युला हा फॉर्म्युला आहे log of x raised to a. हा आपण बघितला होता त्याच्यातच a × log x हा फॉर्म्युलाचा यूज झाला. हा तुमचा 4 येणार मल्टिप्लिकेशनला. 4 × log x, डिनॉमिनेटर log x as it is. Now log x cancel and you will get answer equal to log 4. प्रत्येक ठिकाणी मुद्दाम सगळे फॉर्म्युला लिहून देत आहे. इथे त्याच्यावरती तुमची नजर बसावी. तो 4 इकडे गेला किंवा a इथं आलेला आहे. कुठल्या टाईपने आपल्याला त्याला करावं लागेल? क्लिअर आहे का? बोला. काय डाऊट असेल तर विचारा. इज इट क्लिअर? नेहा, मानसी, झील, गायत्री, विशाखा. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. कुणाला एखाद्या स्टेप्स मध्ये काय प्रॉब्लेम वाटला तर स्क्रीनशॉट मारून ठेवा. नंतर मला डाऊट्स वरती विचारला तरी चालेल की ही स्टेप कशी आली, मला नाही समजली, प्लीज एक्सप्लेन मी अगेन. त्यातून मी तुम्हाला डाऊट्स ग्रुप वरती परत एकदा यातल्या काय स्टेप्स एक्सप्लेन करून सांगू शकतो.
पण तुम्हाला त्या गोष्टी त्यातलं मेन तेच आहे, तुमच्या फॉर्म्युला लिस्ट मध्ये सगळे फॉर्म्युले लिहून काढा जे तुम्हाला आता मी मगाशी दिलेले होते. मग त्यातला कुठला कुठला फॉर्मॅट किंवा फॉर्म्युला कुठे अप्लाय करायचा आहे तो तुम्हाला एक्झॅक्टली पटापट समजत जाईल. We'll see 133. 1/3 log of x minus 1 plus 1/2 and log x. Here, first at all, we will use this formula. Log of x raised to a. हा किती असणार आहे? हा तुमचा मल्टिप्लिकेशनला a into log x. याचा रिव्हर्स यूज करायचा फॉर्म्युला, राईट. हा 1/3 जाणार वरती पॉवर मध्ये, हा 1/2 जाणार पॉवर मध्ये. जसं इकडून इकडे जाताना लेफ्ट टू राईट जाताना हा तुमचा a जातो पॉवर मध्ये, राईट. लॉग ऑफ x रेज टू a. सो व्हॉट वी कॅन राईट हियर, log of x minus 1, 1/3 will come here by reverse process, and plus log of x 1/2 will come to the here by reverse process using this format, right? Log of x raised to a. What we can write? Log of x minus 1, 1/3 means cube root, plus log of x 1/2 means under root of x. असं का लिहिलं? कारण स्टाईलने लिहितात क्यूब रूट अँड एक्स. व्हॉट नेक्स्ट? आता याचा लॉग घ्यायचा आहे तर याला a कन्सिडर करा. याचा सेकंड रूट एक्सचा लॉग घ्यायचा आहे त्याला b कन्सिडर करा. यूज फॉर्म्युला लॉग a प्लस लॉग b. लॉग a प्लस लॉग b चा काय फॉर्म्युला असतो? लॉग ऑफ a इंटू b, राईट. So we can write log of a into b. A is your first term. Cube root of x minus 1 multiplication under root of x. So I think यातलं कुठलं ना कुठलं ऑप्शन मध्ये हे आन्सर तुम्हाला मिळून जाईल. Log of cube root of x minus 1 in multiplication root x. Clear? Next, 134. 5 into log x plus 7 into log y minus log z. Again same concept. हा मल्टिप्लिकेशनला आहे तर त्याला पॉवरला पाठवा. मल्टिप्लिकेशनला आहे त्याला पॉवरला जाऊ देत. मग काय काय होणार तुमचा? लॉग ऑफ x रेज टू 5, राईट, प्लस लॉग ऑफ y रेज टू 7 and minus log z as it is. अगेन सेम, हा तुमचा काय तयार झाला? लॉग a प्लस लॉग b मायनस लॉग c. याला कॉम्बिनेशन मी तुम्हाला कसं घेता येईल? जे ऍडिशन मध्ये असतात त्याला घेतो आपण वरती x रेज टू 5 इंटू y रेज टू 7 आणि खाली येणार तुमचा z. कुठला फॉर्म्युला लावला आपण इथं? तो आपण मगाशी यूज केला होता, लॉग ऑफ ab अपॉन cd, राईट. log a plus log b minus log c minus log d. आता इथं वरती दोन टर्म्स आहेत पण खाली एकच टर्म होती. रिव्हर्स मध्ये हा फॉर्म्युला आपण अप्लाय केलाय. जे लॉगचे टर्म्स ऍडिशन मध्ये आलेले असतात त्यांना घेतो आपण न्यूमरेटरला आणि जे सबट्रॅक्शन मध्ये आलेले असतात ते टर्म घेतो आपण डिनॉमिनेटरला. सो मायनस लॉग झेड, दिस टर्म इज ॲट सबट्रॅक्शन, डिनॉमिनेटर झेड ओनली. Numerator x raised to 5 into y raised to 7. These are basic questions. So after that, try question number 138. खालचे सगळे क्वेश्चन सेम फॉर्मॅट मध्ये आहेत. 135, 6, 7. Log of a square upon bc plus log of b square upon ca plus log of c square upon ab. राईट. कुठला फॉर्म्युला वापरणार? ऍडिशनचा फॉर्म्युला. लॉग ऑफ a प्लस लॉग b प्लस लॉग c
लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी काय फॉर्मेट असणार आहे लॉग ऑफ ए इंटू बी इंटू सी फॉर्मेट असून जर ए स्क्वेअर अपॉन बी सी बी स्क्वेअर अपॉन सी ए अँड सी स्क्वेअर अपॉन ए बी यांचं करायचं मल्टिप्लिकेशन ब्रॅकेट काढून घेतो ते समजावून मी टाकलेलं यांचं करायचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी दॅट इज इक्वल टू लॉग ए बी सी याचं मल्टिप्लिकेशन करा काय येणार बघा व्हॉट यू आर गेटिंग हिअर सो फ्रॉम हिअर a into a square will get cancelled here b into b cancel here b square c into c cancel c square only 1 will remain log 1 log 1 चा आन्सर असतं 0 बाय डिफॉल्ट हे पण आपण प्रॉपर्टी मध्ये घेतलेलं आहे की log 1 चा आन्सर असतं 0 रिमार्क नंबर 2 इथे तुम्हाला तो बघायला मिळेल 1 चा लॉग हा कंपल्सरी 0 असतो बेस कुठलाही असू दे with the same process you can solve 139 or 140 हे सगळे ते सेम फॉर्मॅट मधले क्वेश्चन्स आहेत ते पण आपण सॉल्व्ह करूयात 140 7 log 15 upon 16 plus 6 into log 8 upon 3 plus 5 into log 2 upon 5 and plus log of 32 upon 25. सेम कन्सेप्ट आहे जे जे लॉगॅरिथमला मल्टिप्लिकेशनला असतात ते जाणार तुमचे पॉवर मध्ये चौथ्याला कुठलेही मल्टिप्लिकेशन नाहीये तर त्यांना आधी पॉवर मध्ये टाकणार आपण then we will use similar formula log a plus log b plus log c plus log d so हा दिसताना आता कसा दिसणार आहे that is equal to log of 15 upon 16 bracket raised to 7 plus log of 8 upon 3 bracket raised to 6 plus log of 2 upon 5 bracket raised to 5 plus log of 32 upon 25 असे तुमचे तयार झाले नाउ याला एबीसीडी कन्सिडर करा इट इज ए इट इज बी इट इज सी इट इज डी log a plus log b plus log c plus log d हा तुमचा काय होणार आहे log of a into b into c into d multiplication 15 upon 16 bracket raised to 7 into 8 upon 3 bracket raised to 6 into multiplication 2 upon 5 bracket raised to 5 into 32 upon 25 see properly आता यातले कॅल्क्युलेशन्स करायला तुम्हाला थोडंसं लॉजिक यूज करावं लागेल दिसताना हे सगळे मोठे कॅल्क्युलेशन्स आहेत 15 रेस टू 7 करणं पॉसिबल नाहीये 16 रेस टू 7 करणं पॉसिबल नाहीये आणि लगेच काय हे कुठं कट पण होत नाही की हा 8 इथे खाली 16 ला कट झाला तो तसा होत नाही कारण हा 8 रेस टू 6 आहे आणि हा 16 रेस टू 7 आहे तर असे कॅल्क्युलेशन्स होत नाहीत मला तुम्हाला काय करावं लागेल बेसिक फॅक्टर्स मध्ये सगळ्यांना कन्वर्ट करावं लागेल बेसिक फॅक्टर्स जसं 15 आहे तर 15 ला काय कन्वर्ट करा 3 into 5 आणि 16 ला कन्वर्ट करा बेसिक फॅक्टर म्हणजे 2 असतो तो 2 रेस टू 4 क्लिअर आहे का बघा होल ब्रॅकेट रेस टू 7 येणार आहे तुमचा 15 is 3 रेस टू 5 and 16 is 2 रेस टू 4 राईट into आता 8 तुमचा किती असतो 2 रेस टू 3 डिनॉमिनेटर 3 as it is and bracket raised to 6 it is very important step 2 raised to 5 as it is त्याला काही चेंज करायची गरज नाहीये 2 आणि 5 बेसिक नंबर्स आहेत आणि 32 किती येणार तुमचा बघा and 25 is your 5 square right and 32 किती होऊ शकेल 2 raised to 5 2 4 8 16 32 हा तुमचा 2 raised to 5 असणार आहे व्हॉट नेक्स्ट आता परत बेसिक प्रॉपर्टीज ऑफ इंडायसेस राईट
पॉवर रेस टू पॉवर, त्याच्यामध्ये कन्वर्ट करायला लागतील तुम्हाला. हा पहिला नंबर तुमचा किती येणार, वरती येणार तुमचा 3⁷ इंटू 5�7 अपॉन 2⁴ इट मीन्स 2�28 फॉर डिनॉमिनेटर, राईट. हा जो तुमचा 7 आहे पॉवरला तो 3⁷ येणार, 5⁷ येणार आणि 7 इथं गेल्यानंतर पॉवरची होणार मल्टिप्लिकेशन 2�28. सिमिलरली सॉल्व रिमेनिंग. तो हा 2 किती येणार 6 इंटू 3 18 अपॉन 3⁶ as it is denominator. Now numerator is 2⁵, denominator is 5⁵, and numerator is 2⁵, denominator is 5 square. See this and now solve. आता काय काय करणार आहे बघा. आता जिथे इथं वरती 2 आणि 3 आणि 5 2 3 5 एवढेच नंबर तुमच्याकडे गॅदर झालेले आहेत. मग लॉग ऑफ न्यूमरेटर डिनॉमिनेटर काय काय होते बघा वरती आणि खाली. वरती 3 च्या पॉवर्स गॅदर करा 3⁷ इंटू 5 किती येणार आहे बघा 5⁷ असे वर. हे जे काय 2 चे पॉवर्स आहेत 2 किती येणार 2�18 into 2⁵ into 2⁵. In multiplication, if base is same, then addition of power. Clear आहे का बघा. 18 plus 5 plus 5. Right? आपण हे नंबर्स घेतलेले आहेत इथं. कुठले घेतलेत नंबर्स 2⁸18, 2⁵ and 2⁵. या तिघांना गॅदर केला आपण 2⁸18 plus 5 plus 5. Similar at denominator. First number is 2�28 into 3⁶ into 5 we will get 5 plus 2, right? These two terms 5⁵ into 5⁵, it is 5⁵5 plus 2. Now what we got, log of 3⁷ into 5⁷ into 2 किती होतं बघा 10 plus 8 हा मिळणार आहे 28. आता डिनॉमिनेटरला 3⁶ इथं घेऊ शकतो आपण आणि 5 खाली किती आला तुमच्याकडे 7 आलेला आहे आणि खाली पण तुमच्याकडे आहे 2�28. इट इज ऑलरेडी ॲट डिनॉमिनेटर. व्हॉट वी गॉट, लॉग ऑफ 5⁷7 कॅन्सल, 2�28 कॅन्सल, 3⁷7 upon 3⁶. So 3⁷7 minus 6, subtraction of power. So log of 3⁴. The answer is log 3. सगळेच कॅन्सल झाले तर log 1 येणार आणि आन्सर आपल्याला 0 मिळू शकेल. ओके, सो log 3 ऑप्शन मध्ये आहे. हा क्वेश्चन प्रॉपरली परत सॉल्व करा आज उद्या परवा. हा एक हॉट फेवरेट क्वेश्चन असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला बेसिक फंडामेंटल्स ऑफ कॅल्क्युलेशन ते तिथे यूज करायचे आहेत. याच्यात तुमचे फॉर्म्युले किंवा फॉर्मॅट फक्त पहिल्याच ठिकाणी आपल्या झालेले आहेत. बाकी सगळे तुमचे प्रॉपर्टीज ऑफ इंडायसेस जे तुम्ही 8 किंवा 9 स्टँडर्ड मध्ये शिकलेले आहात त्या प्रॉपर्टी आपण इथे यूज केलेल्या आहेत. कॅल्क्युलेशनचा पार्ट हा तुमचा लॉगॅरिथमचा पार्ट नाहीये, तो तुमचा 8-9 मधला पार्ट आहे. प्रॉपर्टीज ऑफ इंडायसेस की जिथं आपण log 3 पर्यंत पोहोचलेलो आहोत. आता जो तुमचा लॉगॅरिथम चॅप्टर जो आता शिकताय तो तुमच्या या स्टेपलाच कव्हर झालाय. कुठल्या स्टेपला, या स्टेपला तुमचा लॉगॅरिथम चॅप्टर कव्हर झाला होता. याचा खालचा जो सगळा पार्ट आहे तो तुमचा बेसिक पार्ट आहे, बेसिक कॅल्क्युलेशन ऑफ युअर फंडामेंटल्स, राईट. Okay, so just solve or just try to solve remaining questions up to the question 175. 175 पर्यंत तुम्हाला किती क्वेश्चन सॉल्व होत आहेत बघा. त्यातले अजून काही ट्रिकी क्वेश्चन्स आहेत ते मी नेक्स्ट लेक्चरला सॉल्व करून घेईन. अँड देन वी विल मूव्ह टू द रिमेनिंग पार्ट, दॅट इज सम क्वेश्चन्स विथ डोमेन अँड रेंज, ज्याच्यात लॉगचे टर्म्स इन्क्लूड झालेले असतील
म्हणजे त्या डोमेन रेंज काढायला अजून आपल्याला सिम्पल जाईल. लास्ट पार्ट इज इनव्हर्स ऑफ फंक्शन, त्याला आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागेल. पण तुम्ही सगळ्या गोष्टी पटापट करत राहा. संडेच्या एक्झाम्सला याच्यावरती क्वेश्चन्स कंपल्सरी येत राहणार आहेत. राईट? काय डाऊट्स असतील तर व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा.